नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज आहे भाऊबीज. मग बघूया पुढे काय होतंय. मी चालले आता डिमार्टला माझ्या भावांसाठी गिफ्ट घ्यायला. मग बघू काय आवडतंय की नाही डिमार्टमध्ये पण. मग चला बघू. मध्ये पोचले आता. आज जाऊया बघू काय आवडतंय. कप्स बघते माझ्या भावांसाठी. मला हे वाले आवडलेत कप्स. मग बघू आता. मम्मी काहीतरी घेते तिकडे. ती बघा मम्मी काहीतरी बघतीये तिच्यासाठी. काय आवडते काय माहिती. तर आम्ही कप्स बघणार आहोत कारण सगळे चहा कॉफी पिऊ शकतात त्या कपांमध्ये आणि यूज होऊ शकतो त्या कपांचा म्हणून. आणि बघू काय आवडलं. की मला आवडलं आहे. आम्ही कपाच्या सेक्शनमधनं कुठे आलो बघा. बॉटलच्या सेक्शनमध्ये आलो. मी बघा फिरतेच अजून एक पण गोष्ट घेतली नाही. हा डब्बा घ्यायचा विचार चालला आहे पण त्याच्यात अर्धी गोष्ट गायब आहे. पण मला हा आवडला कप घेतलं फायनली. आम्ही साड्या घ्यायला आलो आत्यांसाठी. ही एक चॉईस केली मम्मीने. आणि हवं काकी तर गिफ्ट पॅक करून झालं आहे. आणि मम्मीने साड्या पण घेतली. ही आत्यांसाठी घेतल्या त्या दोन आत्यांसाठी. आता बघू पुढे काय करायचं. बनवते निवेदासाठी श्रीखंड. तर आज भाऊबीज आहे आणि मी बनवणार आहे काजू कतली कारण माझ्या दादाला खूप आवडते. आणि त्या दिवशी मी सगळ्यांना दिली म्हणून ती राहिली नाही. म्हणून मी आज बनवते. आणि मी अजून एक स्वीटमध्ये डिश बनवणार आहे बदाम कतली. त्यांची सालं मी काढून घेतले आणि आता ह्यांना ग्राइंडरमध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकीन. चला. आणि आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं. आता ह्यांना ग्राइंड करूया. चला मग पावडर करूया यांची. फोडे मी दूध ह्याच्यात टाकलं ते बघा खाली पडलं आहे. मी दूध कधीही करते ना ते ह्याचं पडतच असतं. नाही इकडं काजू कतलीचं हे बनवलं आहे. टाकलं थोडंसं दूध आणि ह्याला आता मी ग्राइंड करते एकदम बारीक. तर अशी मी बारीक पेस्ट केली काजूची बदामची काजू. आणि पाक बनवायला ठेवलं आहे. त्याला पाणी घेतलं आहे मी आणि अर्धा पेला साखर घेतली म्हणजे 6 चमचे. आणि मग मी ती पाक तयार करते. मध्ये कलर आणि वेलची पावडर टाकली आहे. बदाम टाकला बदामची पेस्ट. त्याला थोड्या वेळ गाढ होऊन देण्यासाठी स्लो गॅस वाटतं तुमच्या समोरच बघा. स्लो गॅस. हे आता पसारा केला आहे मी बघा किती केला आहे मी. किती स्वच्छ करलेला आणि आत्ता पसारा उडतोय. ते मी हलवा बनवला आहे बदामचा. आणि मम्मी आवाज देते. चालला देवाच्या भात दूध आणि साखर श्रीखंड बटाट्याची भाजी पुरी आणि छोलेची भाजी पण ती नाही दाखवली आम्ही. आमचं मंदिर. ड्रेस घालते चांगला. आणि मग आपण भाऊबीज करू. दीदी येते एक. मग आपण भाऊबीज करू आणि मग जाऊ बाहेर डोंबिवलीला आणि कल्याणला. मग तयार होते. मी रेडी झाली आहे. आता करूया आपण भाऊबीज. चला मग. ते मग माझे भाऊ कसे बसले. हा सब्जेक्ट 1 आहे. सब्जेक्ट 2 ला भाऊबीज. कशी झाली ती सांगा. आज तर रेसिपी झाली अख्खी खाऊन टाका. पाया पडायचं असतो पहिले. पाया पड मूर्ख माणसा. नॉनसेन्स. मधून रिप्लेसमेंट स्कीम आहे का. प्राईस दिसली असती तर तुम्हाला आम्हाला माहिती नाही. आम्ही डिमांडला गेलोच नाही. काय भावना बघ ते गिफ्ट वाईट आहे. काका सांगा
बरोबर झालं. हळद नाही लावायची. पोरगी येतो जाऊ दे मला कोण झालाय. एक दोन. अजून एक. मोडली आहेत नुसता वाटोळा लावायचं कामाचं आहे फक्त. हे बघा याला काय दिले दीदीने. असाइनमेंट पैसे पण हे गिफ्ट ना खरं. ते दिलं आता गिफ्ट तिचं वेगळं काहीतरी चालू आहे यांचं. हे गरीब आपली छवी सुद्धा पूर्ण 2 रुपयाचा फायदा. उघडतोय बघ. काय आवडला. त्याच्या अवतारात आलेला आहे. चला बघा ही पण चालली. बाय. भाऊबीज झाली. कसली गोरी कांद्याची केस आलेली आहेत. शुभ दीपावली. दोघं मारामारी करतायत. काय केलं या लोकांनी. कपात दिलेला मी ड्रेस घातला. आता मला तर खूप आवडला आहे. आणि आता मी चालले माझ्या मामाच्या घरी आणि आत्याच्या घरी. मग चला जाऊ. फराळ वगैरे सगळं घेतलं आहे. मग तर जाऊया. लेट्स गो गाईज. मतलब बाहेर आलो आणि एवढं छान वाटतं. किती गरम होत होतं तिकडे आणि हवा पण होती आणि बाहेरचा व्ह्यू पण भारी. मी तुम्हाला दाखवते. बाहेरचा एवढा भारी आहे. पुढे तर आमच्या इंडी स्टुडिओ आहे. तेही दाखवेन मी तुम्हाला. चला मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लवकरच आपले 50 होणार आहेत कंप्लीट. म्हणून करून घ्या. पटापटा करा. आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर कमेंट्समध्ये सांगा. मग मी अजून बनवत आहे. अजून चांगले बनवत आहे ब्लॉग. ठीक आहे. आता पनवेलमध्ये थांबलो आहे कारण काकांचा बड्डे मम्मीच्या आणि माझ्या आजोबांचा. मग आम्ही त्यांना गिफ्ट घ्यायला आलो आहे. बघू आता काय आवडतं का. मम्मी पुढे मी मागे. मम्मी कचरा घाण. आम्ही गिफ्ट घ्यायला आलो. टिशूल आहे आणि शॉपमध्ये आम्ही घेतोय. आता आवडली मम्मीला आणि यांच्या माथ्यावर चंद्र लावू पण शकतो आपण. म्हणून ही आम्ही घेतोय. आणि अशीच मोठी एकदम मोठी एवढ्या फूटची मामाकडे माझ्या म्हणजे एवढ्या मोठी मामाकडे माझ्या त्यासाठी आहे. आणि हे माझ्या मामाचं आहे. पप्पा तुम्हाला काय केलं मम्मी त्याने दुकानवाल्याने. त्याच्या हातातच होता चंद्र आणि शोधतोय. नंतर त्यांनी ते दिव्यांच्या ह्याच्यात ठेवला. नंतर त्याला आठवलं तेव्हा तो दिव्यांच्या इथे गेला. तर या आधी योगचा ज्यूस पिते आहे. घरी पोचलं तर ही डिझाईन रांगोळी काढली दीदींनी. चला मग आज जाऊया. ही बघा आत्या. ही बघा दीदी. पप्पा आणि आत्याची भाऊबीज चालू आहे बघा. इट्स ओके. आली तेव्हा किती भिकाऱ्यासारखी केस विसर घरी चढून बसलेली. चला मी आता बहिणीला ओळीन. चला मग बघूया.
मामाच्या घरनं बड्डेला अरे असं जाते आजोबांच्या. काय राहू दे इथंच याल ना परत मामाचं काय भरोसा. तो आता आत्याकडं गाडीत मम्मी पाणीपुरी घेते, शेवपुरी घेते गाडीत खायला आम्हाला. आणि आता परत गिफ्ट असे आता बघू मामाकडे जायचं. आधी आम्ही आजोबांकडे जाणार आहोत, त्यांचा बड्डे, मग त्यांना गिफ्ट देऊ आणि निघू. मग मामाकडे जायचं की नाही मग विचार करू. ठीक आहे, आता बघू काय होते पुढे. काय दीदी त्याच्या बाजूलाच आहे बघलेली. तात त्याच्याकडनं निघतोय. आता बघू आजोबांच्या बड्डेला जायचं, मी तिकडनं मामाकडे जायचं की नाही विचार करू. खातो आता, मम्मीने पार्सल घेतलं, चला खातो आम्ही. होय होय असं घे गिफ्ट मिळालं की असं इथे ठेवायचं. तू करवली हॅपी बर्थडे टू यू. आजोबा बोलतो नको. तुम्हाला काय आवडतं मामाच्या घरी गेल्यावर? इथं पोचले. मामाला मम्मी ओवाळे आणि मी आतुराचं गिफ्ट देईन कारण तो बाहेर आहे. आम्ही लगेच निघू. बघू आता. करू नका अच्छा तू एकला जाणार माझा व्हिडिओ काढते मी. हे असं सेम आत्याकडे आपल्या ते छोट्या फ्रेम मध्ये भावाने मला हे गिफ्ट दिलं. एलिफंट चांगले असतात, शुभ असतात घरात असलेले म्हणून. आणि मी त्याला कप दिला. पूर्ण बरोबर होत ना. एक परत पाय पड पाय परत पाय पड आपण पाय पडले दिसलं पाहिजे ना. आवडला का त्यांना? सो यू कॅन सी हा ड्रेस मी आता जस्ट वेअर केला आहे आणि इतका सुंदर आहे की लाईक वाव. मला खूप जास्त आवडला तुझा हा ड्रेस, तुझ्या चॉईसचा हा ड्रेस आहे. मी खूप मस्त आहे. आणि एवढंच नाही तर हा जो कप आहे मी तो सांभाळून ठेवला आहे माझ्या किचनमध्ये. यू कॅन सी गाईज, हा जो कप आहे हा पण मला हर्षूने गिफ्ट केला आहे. आणि हा पण इतका सुंदर आहे ना की माझा आता हा फेवरेट कप होणार आहे. कलर पण खूप जास्त भारी आहे, माझ्या आउटफिटला मॅचिंग गेमलेस. सो थँक्यू सो मच हर्षू फॉर द लवली गिफ्ट. लव यू.
वॉचिंग. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.